सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. होळीच्या दिवशी पती किंवा पत्नी आपल्या एकमेकांना म्हणजे काय तर कधी कधी काय होतं तर पती किंवा पत्नी हे तिसऱ्या व्यक्तीबरोबर म्हणजे एंगेज होतात किंवा तिसऱ्या व्यक्तीला पसंत करू लागतात. तर कधी कधी पती पत्नींमध्ये काही कारणास्तव कटुता येते. म्हणजे काय तर एकमेकांवर आधी खूप प्रेम असतं आणि त्यानंतर काहीतरी घडते की ज्याने कटुता निर्माण होते. नात्यामध्ये काही गोडवा राहत नाही. नेहमी एकमेकांमध्ये भांडण होत असते. तर कधी-कधी थर्ड पार्टीमध्ये अटकल्यामुळे सुद्धा ह्या सर्व गोष्टी नात्यामध्ये कटुता किंवा भांडणं, किटकिट ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. आता त्यासाठी समजा कुठली पण गोष्ट आहे आणि आपल्या नात्यामध्ये जर का कटुता आली असेल, जर कटुताचा तुम्हाला खूप त्रास होतो, नेहमी भांडणं होतात, तर ही भांडणं दूर होण्यासाठी किंवा कटुता नात्यांमधली दूर होण्यासाठी आणि नात्यांमध्ये गोडवा होण्यासाठी, आपले नाते आपलेसे करण्यासाठी, आपल्या नात्यात गोडवा भरण्यासाठी आपल्याला काहीतरी उपाय करता आले तर आपण ते करत असतो. आणि आज त्याच पद्धतीचा उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. कारण बघा, होळी जवळ आलेली आहे आणि होळीत बऱ्याचशा गोष्टी चांगल्या वाईट ह्या सगळ्याच होत असतात. त्यातनं वशीकरण म्हणजे काय, हे आपण जे आपल्या चॅनलमधून काही वशीकरणाचे उपाय सांगतो हे सात्विक वशीकरण आहे. बरेच लोक कधी कधी मला कॉल सुद्धा येतात, तुम्ही वशीकरण करतात का? वशीकरण हे दोन प्रकारचे असतात. एक एक अघोरी असतं आणि एक आहे ते सात्विक असतं. आता आपण आपल्या चॅनलमधून जे काही वशीकरणचे उपाय सांगत असतो ते सर्व सात्विक असतात. म्हणजे कुणालाही त्रास होत नाही त्या गोष्टीने आणि कुणाचंही वाईट करण्यासाठी आपण इथून कुठलेही उपाय सांगत नसतो. आता हे सर्व उपाय आम्ही लाल किताब किंवा ज्योतिषशास्त्रातून अशा सर्व माहिती मिळून आम्ही तुमच्याकडे हे उपाय पोचवत असतो. तर हे सर्व उपाय हे सात्विक असतात. जे वशीकरणाचे उपाय असतात हे सर्व सात्विक असतात, ना की अघोरी उपाय. आता काय करायचंय, पती आणि पत्नीमध्ये जर का गोडवा निर्माण व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, नेहमीच्या कटकटी नेहमी भांडणं होत असतील, अगदी डिवॉर्सपर्यंत तुमचं नातं गेलेलं असेल, तर ते सुद्धा डिवॉर्सपर्यंत जाणार नाही किंवा डिवॉर्स होणार नाही ह्याची 100% गॅरंटी ह्या उपायाची. काय करायचंय सांगते का? एक मधाची बॉटल आणायची आहे, जी मेडिकलला किंवा कुठेही किराणा सामानाच्या दुकानात मिळते. अशी एक मधाची बॉटल आणायची आणि पती आणि पत्नी ह्यांचे पासपोर्ट साईजचे किंवा त्याच्याही पेक्षा छोटे फोटो तुमच्याकडे असतील तर ते दोन्ही फोटो घ्यायचे. आता काय करायचं, दोन्ही फोटो जी फ्रंट साईड आहे म्हणजे जिथे फोटो आहेत ते दोन्ही एकमेकांना चिकटवून घ्यायचे. पती आणि पत्नी दोघांचे फोटो व्यवस्थितपणे एकमेकांना चिकटवून घ्यायचे. प्लेन बाजू ही बाहेर राहील आणि फोटोंची बाजू म्हणजे जो फ्रंट बाजू आहे तो एकमेकांना चिकटलेला असेल, अशा पद्धतीने चिकटवा. आता ही मधाची बॉटल उघडा आणि व्यवस्थितपणे फोटो थोडेसे फोल्ड करा, म्हणजे थोडेसे रोल करा आणि त्यात हे दोन्ही पण फोटो घाला. हवं तर बॉटल थोडीशी मोठी घ्या. आता पती जर करत असेल पत्नीसाठी तर पत्नीचा एक केस त्याच्यात घालायचा आहे आणि जर पत्नी करत असेल तर पतीचा एक केस त्या बॉटलमध्ये घालायचा आहे. आणि हे जे फोटो दोन्ही आपण तयार केले ते दोन्ही फोटो एकाला एक चिकटवलेले त्या बॉटलमध्ये ठेवायचे. आता बॉटल हातात धरायची आणि मनात काय विचार आणायचे की पती आणि पत्नी दोघेही एकमेकांबरोबर खूप सुखाने राहतात, सुखाने समाधानाने आपला संसार पुढे चाललाय, दोघांमधली कटुता ही कमी झालेली आहे आणि नात्यामध्ये नक्कीच गोडवा आलेला आहे. ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या डोक्यात विचार करा. विचार इतके खोल करा की अगदी खरंच तुम्ही एकमेकांवर खूप प्रेम करता अशा पद्धतीने चित्रसुद्धा डोळ्यासमोर रंगवा आणि अशा पद्धतीने काही वेळच आपल्या हातात ती बॉटल ठेवा. आता ही बॉटल कुठे ठेवायची तर एखाद्या ठिकाणी जिथे इतर कोणाचे हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा. आणि रोज होळी येईपर्यंत, होळीच्या दिवशीपर्यंत, जोपर्यंत होलिका दहन होत नाही तोपर्यंत रोज ह्या बॉटलला हात लावा आणि इमॅजिन करा की तुमचं नातं, तुमच्या नात्यात गोडवा आलेला आहे आणि सुखाने तुम्ही संसार सुरू केलेला आहे पुन्हा नव्याने. आणि प्रयत्नसुद्धा त्याच पद्धतीने तुम्हाला करायचे आहेत. आता बघा, होळीच्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही होलिकेचं दर्शन घ्यायला जाल त्याच्या आधी तुम्हाला ही मधाची बॉटल उघडायची आहे आणि मधाच्या बॉटलमधले जे फोटो आहेत हे फोटो आपल्याला होलिकेत दहन करायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल दहन का करायचे, तर तुमच्यात जी काही निगेटिव्हिटी होती, तुमच्यात जो काही कटुपणा होता तो कटुपणा तुम्ही होळीत दहन केलाय आणि नात्याला नव्याने सुरुवात केली. होळिकेला नमस्कार करा आणि नवीन नात्याची सुरुवात करा. तर आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला आणि ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.